आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी बोला धरणेश्वर लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा व सदैव ताज्या बातम्या पाहण्यासाठी जुळून रहा बोला धरणेश्वर लाईव्ह न्यूज सोबत। मी बीएम गुरु आपल्याकरता घेऊन आलेलो आहे। नमस्कार, आपण आलेलो आहोत बोला धरणेश्वर लाईव्ह न्यूज चॅनल मधून आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता आपण उभे आहोत धरणेश्वर महादेव मंदिराच्या समोर धरणाजवळील राजूभाऊ बोहरा यांनी घेतलेलं हे 5 एकर शेत आहे। त्यांचे चिरंजीव राहुल भाऊ बोहरा येथे गेल्या 24 जुलैपासून जमीन लेव्हलचं काम, खोदकाम, माती वाहणे, मुरुम टाकणे आणि सर्व काम करणे असं काम राहुल भाऊ बोहरा यांच्या अंडरमध्ये गेल्या 24 जुलैपासून तर आजच्या ऑगस्टपर्यंत सुरू आहे। सप्टेंबर लागलेला आहे, मला वाटतं सप्टेंबरपर्यंत सुरू आहे आज। तर असं हे सिमेंट काँक्रीटचं काम सुरू आहे। नंतर लेव्हलचं काम होतं जबरदस्त आणि फॅन्टॅस्टिक। आपण समोर पाहत आहोत गावचे सरपंच आहे राजूभाऊ नाईक यांच्याच बाजूला प्लेट काट्याचं काम भव्य दिव्य प्रमाणात गेल्या 15 दिवसापासून सुरू आहे। त्याच्याच बाजूला सीट लोड करता कॅबिन बनत आहे, कॅशियर करता कॅबिन बनत आहे। असं हे दर्जेदार आणि चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट धरणेश्वर महादेव मंदिराच्या समोर 5.25 एकरामध्ये हे काम आपलं सुरू आहे। गेल्या 24 जुलैपासून जबरदस्त प्रकारामध्ये हे काँक्रीटचं काम घेतलेलं आहे। मलकापूर येथील चांडक बंधू यांनी, चांडक बंधूचे सुपरवायझर आहे हरीफ भाऊ, आपण आता त्यांना भेटूया। आणि मला वाटतं इंजिनियर साहेब आहे लाल शर्टवाले कोटेक्स, त्यांना पण आपण आता भेटूया। त्यांच्यातून विचारू त्यांना की दादा काम कशा प्रकारचं चाललं आहे, सिमेंट, खडी, रेती कशा प्रकारची आपण वापरत आहोत, कशा प्रकारचं उत्कृष्ट काम चालू आहे त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा। आपण आलेलो आहोत आता धरणाजवळील राजू बोहरा यांनी घेतलेले 5.25 एकर शेत आहे। राहुल भाऊ बोहरा यांच्याकरिता येथे मक्याची फळी सुरू होत आहे। जशी दोन्हीला आहे, वाडी किल्ल्याला आहे, जामनेरला आहे। यांचं उत्कृष्ट काम आहे बोहरा परिवारांचं। गेल्या 24 जुलै 2025 हे काम सुरू असून आपण पाहत आहोत हा सर्व परिसर आपण पाहत आहोत। गेल्या 24 जुलैपासूनचं काम झालेलं आहे। जमिनीची लेवल करणे, जमिनीची माती इकडे तिकडे टाकणे, सर्व व्यवस्थित करणे। आता माझ्या समोर आपण पाहत आहात, माझ्या समोर दिसतोय आपल्याला प्लेट काट्याचं काम होत आहे। येथे 15 टन, 20 टन, 25 टनवाला प्लेट काटा आहे मोठा। बाजूला सेट लोकांना बसायला कॅबिन आहे, कॅशियरला बसायला कॅबिन आहे। उत्कृष्ट दर्जाचं काम गेल्या 24 जुलैपासून 1 सप्टेंबरपर्यंत सुरू आहे। आणि आता आपण दाखवत आहोत तुम्हाला हे काँक्रिटीकरणचं काम सुरू झालेलं आहे। काँक्रिटीकरणचं काम चांडक हे काँक्रीटकरांचं काम घेतलेलं आहे। चांडक संघ मलकापूर हे मोठे उत्कृष्ट ठेकेदार असून मुंढाणा अर्बनच्या टोटल गोडाऊनचं काम हेच करतात। आणि त्याच हिशोबानं राजूभाई बोहरा यांना काम दिलेलं आहे। आणि हे इंजिनियर साहेब आहेत आमचे, आरिफ आहे त्यांचा सुपरवायझर चांडक साहेबांचा, राजू शेठचे माणसं आहे जसा की दीपक आहे, शालीन कोरगा आहे, चांगला आहे, आपण आहे, अहिल्या, जे मल्हारवाला आपला दादा, शंकर भाऊ आणि अशा प्रकारचं आपलं हे उत्कृष्ट काम हे चालू आहे। काँक्रीटचं काम आपण पाहत आहोत। उत्कृष्ट दर्जाची खडी, उत्कृष्ट दर्जाचं सिमेंट, उत्कृष्ट दर्जाची रेती तिथे गेल्या 8 दिवसापासून ढेर मारून चालू आहे। रेतीचा, गिट्टीचा, सिमेंटचे 2 कंटेनर आलेले आहे। उत्कृष्ट दर्जाचं हे चांडक साहेबांचं काम असून इंजिनियर आहेत जामनेरचे जुबेद खान यांच्या नजरेमध्ये, यांच्या अंडरमध्ये सर्व देखीरेखीमध्ये काम कसं व्हायला पाहिजे, लेबोरेटरीजप्रमाणे खडी, लेबोरेटरीजप्रमाणे सिमेंट, लेबोरेटरीजप्रमाणे रेती मिळायला पाहिजे असं काम होतं आहे। आणि चांडक साहेबांचा जो मेन सुपरवायझर आहे हरीफ खान, तो पण एक चांगला माणूस आहे, तो पण काम निश्चित करतो आहे। हे सर्व कामगार बंधू काही बिहारचे आहेत, काही मलकापूरचे आहेत कामगार, तिथे बिचारे राहतात, रात्रदिवस काम करतात। शेठचा मेन माणूस आहे दीपक पाटील, जामनेरकर, वैभव दादा, हा पण एक चांगला मुलगा आहे, हा पण आपलं एक काम करतो आहे। आणि हा माझा कॅमेरा पण आहे वैभव, कॅमेरा इकडे दाखव वैभव जरा, कॅमेऱ्याची व्यवस्थित कला याच्या अगदी पण जास्त आहे। अशा प्रकारचं काम आपल्या देऊळगाव नदीमध्ये सुरू आहे। आणि दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या मध्ये या राजूभाऊ बोहरा यांच्या, राहुल भाऊ बोहरा यांच्या फळीचं काम लवकरात लवकरच शुभारंभ होऊन उद्घाटन। शेतकऱ्याला दे पैसा रोकडा, आण माला चोखा आणि हे पैसे रोकडा कॅश पेमेंटमध्ये इथे सर्व काम सुरू होणार आहे। ओम नमः शिवाय।